नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। मेन म्हणजे खूप जणांना प्रश्न होते सर, शिपाई, लिपिक, ड्रायव्हर या पदासाठी आम्ही अर्ज करत आहोत, त्याला पगार किती असणार? शिपायाला मेन म्हणजे सगळ्यांचा प्रश्न एकच आहे, कॉमन प्रश्न आहे की शिपायाला पगार किती असतो किंवा शिपायाची पात्रता तुम्ही सांगितलेली आहे 7वी पासवर शिपायाचा अर्ज भरू शकतो आपण। पण सगळ्या गोष्टी तुमचा नेहमी एकच प्रश्न येतो की सर पगार किती असतो सर? या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करा की पगार किती असतो। काही जणांना तर असं वाटतं सिलेक्शन व्हायच्या अगोदर पगाराविषयीच बोललेलं बरं असतं, असं त्यांना काही जणांना वाटतं, म्हणून त्यांच्याविषयी हा व्हिडिओ बनवतो। म्हणजे खूप जणांचे कमेंट्स आलते याच्यावर की सर पगाराविषयी व्हिडिओ बनवा। तर लक्षात असू द्या, मी तुम्हाला शिपायाचा पण सांगतो, लिपिकचा पण पगार सांगतो, ड्रायव्हरचा पण सांगतो, सगळ्या गोष्टी क्लिअर करतो। म्हणजे कसं तुमच्या मनातले अजून पगाराविषयी प्रश्न असले पाहिजेत, फक्त तुम्ही अभ्यासावर फोकस केलं पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष असू द्या। इकडे बघा, शिपाई हे जे पद आहे तुम्हाला माहित आहे 7वी पासवर आहे। कितवी? 7वी पास, हे सगळ्यांना माहित आहे बरोबर। त्याच्यानंतर या पदाची जी पात्रता आहे, पेपर जो होतो हा 30 मार्काचा होतो। किती मार्क? 30 मार्क। त्याच्यानंतर जी चाफल्य चाचणी होते ती 10 मार्काची होते। किती? 10 मार्क चाफल्य चाचणी जी होते, म्हणजे स्वच्छता वगैरे जे काय याच्याविषयी मी अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। स्वच्छता वगैरे जे असते ना, त्या सगळ्या गोष्टी, स्वच्छता म्हणजे टॉयलेट बिलेट साफ करायला लावत नाही तुम्हाला, त्या नालायक कोणी असे मूर्खांनी व्हिडिओ बनवायला लागले तर की टॉयलेट साफ करायला लावतात शिपायाला, हे असं करायला लावतात, ते तसं करायला लावतात, असं असं काहीच करायला लावत नाही मित्रांनो, लक्षात असू द्या। शिपायाचं हे जे काम आहे न्यायाधीशाच्या बाजूला किंवा जे कोर्टातले आवारातले कामं असतात, म्हणजे न्यायाधीशाच्या बाजूला बसणे किंवा न्यायाधीशांनी जे सांगितले ते सर्व कामं करणे, एवढे शिपायाचे कामं असतात। हे टॉयलेट बिलेट बाथरूम धुणं वगैरे साफ करणे ते दुसऱ्यांची कामं आहेत, याच्याकडे लक्ष देऊ नाही तर कोणी पण काही चुकीचे व्हिडिओ बनवताय आणि तुम्ही त्यांच्या चुकीच्या व्हिडिओकडे लक्ष देताय, म्हणून तुम्हाला विनंती आहे चुकीच्या व्हिडिओकडे लक्ष देऊ नका। बघा, 30 मार्काचा तुमचा काय असतो? पेपर असतो। काय असतो? पेपर। त्याच्यानंतर चाफल्य चाचणी होते तुमची 10 मार्काची, 30 मार्काचा पेपर। त्याच्यानंतर तुमची 10 मार्काचं जे आहे बरोबर, 10 मार्क मुलाखत असते मित्रांनो। काय असते? मुलाखत 10 मार्काची बरोबर। मुलाखत किती मिनिटं होते? मुलाखत ही फक्त 5 मिनिटाच्या आतच होते, जास्त पण विचारत काहीच नाही। नाहीतर तुम्ही बोलणार सर एमपीएससी वाणी मुलाखत वगैरे होते का? तसं एमपीएससी वाणी मुलाखत वगैरे काही होत नाही। शॉर्टकट जे प्रश्न विचारतात, म्हणजे काय तुमच्या नावाविषयी, तुमच्या गावाविषयी, तुमच्या गावातल्या एखादं प्रसिद्ध जिल्ह्यातलं ठिकाण वगैरे जे काय आहे त्या गोष्टी विचारतात, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी किंवा देशाविषयी 2-3 एखादं नॉर्मल जीकेचे प्रश्न असतात, त्याच्याविषयी पण मी तुम्हाला अगोदर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। एवढं काय हे अवघड लेवलचं नाही। पण सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला कदाचित माहित नसेल, शिपाई आहे, लिपिक आहे, ड्रायव्हर पद आहे, आपल्या चॅनलवर सगळे युट्यूबर लाईव्ह क्लास, लक्षात असू द्या, लाईव्ह क्लास बरोबर, युट्यूबर लक्षात असू द्या, युट्यूबर लाईव्ह क्लास, आपला ऍप वगैरे काही नाही, लाईव्ह क्लास हे मोफत होतात। कोणत्याही प्रकारे कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला लाईव्ह क्लास हे मोफत होतात। कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला चार्जेस वगैरे पैसे भरायची काही जरूरत नाही। या क्लासचा टायमिंग आहे सकाळी 10 AM बरोबर ते संध्याकाळी 6 PM, हा आपल्या क्लासचा टायमिंग आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरोबर। अजून 1000 वेळा तुम्हाला सांगतोय, दुसरीकडे इकडे तिकडे टेस्ट सिरीज लावायची काही गरज नाही। प्रश्नपत्रिका, नोट, सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, म्हणून तुम्हाला कशाही प्रकारे कुठेही तुम्हाला पैसे लागत नाही शिक्षणासाठी। आपण गरिबीतून आपण आलोय म्हणून तुम्हाला सांगतो, नाही तर एखाद्या मोठ्या माणसासारख्या तुम्हाला गोष्टी असं सांगत नाही की नाही सर या असं याच्यासाठी पैसे लागतात, यासाठी 1 रुपया, याच्यासाठी 100 रुपये भरा, या टेस्ट सिरीजसाठी। प्रश्नपत्रिका असतील, नोट्स असतील, सगळ्या गोष्टी मोफत आहेत। म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे क्लास जसा चालू होतो तसं तुम्हाला कळेल। ओके, सगळे लाईव्ह क्लासेस मोफत असतात। त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंय 30 मार्काचा पेपर असतो, त्यांचा क्रायटेरिया काय आहे? 15 मार्क तुम्हाला पडणं कंपल्सरी आहेत। किती? 15 मार्क। पण मागं जर 2024 ची लिस्ट जर आपण बघितली, 2024च्या लिस्ट नुसार ही लिस्ट 18 वर क्लोज झालेली। किती? 18 मार्कावर। अर्जाची जेवढी संख्या असते त्या हिशोबाने ते पकडतात, म्हणून 18 मार्कावर क्लोज झालेली। पण आपल्या चॅनलवरती जेवढे तेवढ्या नव्हे, 100% नाही तर 101%, 101% सांगतो तुम्हाला, 101% तुम्हाला सांगतो की तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मी मिळवून देणार शिपाई पदामध्ये, चॅलेंज देऊन सांगतो, ते पण मोफत। अशा प्रकारे तुमच्या प्रश्नपत्रिका, तुमच्या टेस्ट या सगळ्या मोफत आहेत, म्हणून तुम्ही असं दुसरीकडे लावायची काही गरज नाही तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे।
सगळे इथं मोफत भेटतात. म्हणून तुम्हाला खरंच सांगतो, जीव तोडून सांगतोय की सगळे 30 पैकी 30 मार्क मिळवून देणं माझं कर्तव्य. फक्त तुम्हाला अभ्यास त्या प्रकारे करावा लागेल. ओके, 18वर लिस्ट क्लोज झाली होती, पण 15चा त्यांचा क्रायटेरिया आहे, पण लिस्ट 18वर क्लोज झालेली, त्याच्यामुळे 18 मार्क पडणं कंपल्सरी. पण आपल्याला 30 पैकी 30च मार्क पडायचे काही झालं तरी. आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो, पगार किती आहे? बराबर, शिपायाचा पगार किती आहे? बेसिक पगार हा 25,000 जातो. किती? 25,000 भत्ता वगैरे सगळ्या गोष्टी पकडून. पण जर बेसिक म्हणालो मी, पण भत्ता वगैरे याच्यावर ट्रॅव्हलिंग वगैरे सगळ्या गोष्टी जर पकडल्या आपण, तर हाच पगार मित्रांनो 35,000 जातो. किती? 35,000 जातो. तुम्हाला दुसरे काही जरी सांगत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर शिपायाचे जे आहेत शिपाई, त्यांचे जे कोर्टाचे म्हणजे पगार पेमेंट किती होतं, फक्त जो उमेदवार आहे त्याचं नाव मी फक्त ब्राईट म्हणजे हे करून टाकेल, ब्लर करून टाकेल, म्हणजे तुम्हाला त्याचं नाव नाही दिसणार. पण त्यांचा जो पगार आहे, पगार स्लिप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो. म्हणजे कसं आहे, काही जण बोलतील की सर तुम्ही अंदाजे सांगता, आपण 100% जी खरी माहिती आहे तीच माहिती देतो. ओके, त्याच्यानंतर सांगतो इन हँड बघा 35,000 जातो, पण इन हँड हा तुमच्यापर्यंत 32,000 हातात येतो. आणि एकदम चांगली नोकरी आहे. शनिवारी रविवारी सुट्टी असते, रविवारी तर सुट्टी असते पण शनिवारी पण सुट्टी असते. एवढी चांगली नोकरी आहे शिपायाची, खूप छान नोकरी आहे. म्हणून सगळ्यांनी चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला आणि ज्या प्रकारे आपण नोट्स प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो त्या प्रकारे तुम्ही जर सगळ्यांनी अभ्यास केला तर 100% तुम्हाला याच्यात यश आहे, त्यात काही शंकाच नाही. ओके, तर लक्षात असू दे. आता सांगतो 32,000 इन हँड तुमच्या हातात येतो. आता त्याच्यानंतर कशाचा? लिपिक. बराबर, लिपिकचा मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लिपिकला पदवी लागते, पदवी प्रमाणपत्र. तुम्ही कशातही ग्रॅज्युएशन कंप्लीट करा, जे अर्ज करणं बाकी असतील सगळ्यांनी अर्ज करा. तुम्ही ग्रॅज्युएशन कशातही कंप्लीट करा, तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट लागेल. आणि इंग्लिश टायपिंग जी आहे ती 40ची लागेल. कशाची लागेल? 40ची इंग्लिश टायपिंग लागेल कंपल्सरी. लक्षात असू दे, अजून सांगतोय हा. त्याच्यानंतर तुमचा जो पेपर होणार आहे तो 40 मार्काचा पेपर होतो. किती मार्काचा? 40 मार्काचा. पण आता जो जून मध्ये पेपर झालेला आहे तो 90 मार्काचा झालेला आहे. बराबर, आणि याच्याविषयी आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगोदर पण मी सांगितलेल्या आहेत. पण ज्यांना माहित नसेल, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. मुलाखत विषयी पण व्हिडिओ टाकलेला आहे, आणि जे स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट होते त्याच्याविषयी पण व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. याला पगार किती जातो याचं सगळं जर बघायला गेलं तर याचा पगार मेन म्हणजे 35,000 जरी पकडला, बेसिक पकडला नाही सॉरी 35,000 बेसिक असतो सगळ्या गोष्टी. पण ट्रॅव्हलिंग वगैरे पकडलं तर 42 हा जातो. पण इन हँड आपल्या हातापर्यंत 40 येतो. बराबर, पण तसं बघायला गेलं तर कसं आहे की रोज म्हणजे दर वर्षाला जे 7वं वेतन असेल, 8वं वेतन असेल, ह्या वेतनानुसार हा पगार बदला जातो. पण 45 आता जे लिपिक आहेत जे काम करायला लागलेत त्यांना 45,000 पगार हा आहे. पण हा पगार इन हँड हा त्यांच्या हातामध्ये 42,000 भेटतो. यांची पण जी पगारची ओरिजिनल स्लिप आहे ती पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल प्रूफ सहित. म्हणून तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते प्रश्न क्लिअर झाले असतील कदाचित. आणि ड्रायव्हरचा जो पगार आहे तो शिपायाच्याच बरोबरचा पगार असतो, जास्त हे नाही, फक्त एवढा आहे की 4-5 हजारांचा फरक असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. आणि प्रश्नपत्रिका असतील, नोट्स असतील, सगळ्या मोफत म्हणजे देण्यात येतात आपल्या चॅनल. म्हणून आपलं काय ऍप नाही, अकॅडमी नाही, काहीच नाही. गोरगरीब मुलांसाठी, सगळ्या भावांसाठी, सगळ्या ताईंसाठी आपली कुठेतरी धडपड आहे की बाबा कोणाला शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून सगळ्यांना मोफत शिक्षण भेटावं या कारणाने आपण सगळ्यांना मोफत गोष्टी देतो. ओके, युट्यूबवर सगळे क्लासेस लाईव्ह मोफत होतात, प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत मिळतात. म्हणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. कारण की त्या सगळ्यांना नोकरीविषयी माहिती असेल, अर्ज कसा भरायचा, कोणताही अर्ज असो कसा भरायचा त्याच्याविषयी, प्रश्नपत्रिका असेल, सगळे नोकरीविषयी, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल, या सगळ्या भरतींविषयी आपण सगळे प्रश्नपत्रिका असतील किंवा नोट्स असतील किंवा लाईव्ह क्लासेस असतील हे सगळे मोफत देतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.